मी बोलते ना, अरे शरू आपली काही म्हणजे काहीही करू शकते. अरे काय प्रोग्राम झालाय ना, असे सगळे जण टाळ्या वाजवत होते. तुम्ही ना तिकडे असायला पाहिजे होतं. मी असं देवाला नमस्कार केला आणि स्वामींना म्हटलं की स्वामी असेच सगळे जण माझ्या मुलीचं कौतुक करू दे. आपली शरू ना खूप मोठी होणार आहे. तुम्ही ना लिहून ठेवा. मग इतकं सगळं चांगलं झालं असताना आपल्या बुलेट ट्रेनला काय झालंय? चेहरा का उतरलाय? काही नाही हो पप्पा, म्हणजे काल माझ्यामुळे थोडी गडबड झाली होती, पण आज मी सगळं सांभाळून घेतलं. मग काय, कामाच्या ठिकाणी असं होतच ना. तसं नाही हो पप्पा, म्हणजे एवढं सगळं केलं तरी त्या जय खानोलकरच्या तोंडातून एक साधं थँक्यू सुद्धा नाही आलं. ऐन वेळी मी एवढी धावपळ केली पप्पा, आणि जे झालं ना ते कंपनीच्या भल्याचंच झालं. अच्छा, मग एक साधं थँक्यू बोलायला काय जातं त्या शायनरला? असं झालं वय. हा, म्हणजे असं छान वाटतं ना की कोणी आपल्या कामाचं कौतुक केलं तर, आणि आपल्या बॉसने जर केलं तर कसं काम करायची अजून इच्छा होते. मला सांग, तू काम कशाला करतेस? कुणीतरी थँक्यू म्हणावं म्हणून की बॉसनं आपलं कौतुक करावं म्हणून काम करतेस? नाही, म्हणजे काम चांगलं करायलाच पाहिजे, पण म्हणजे झालं तर काम करताना तुझ्या मनात तो उद्देश नव्हता तर मग अपेक्षा कशाला ठेवायची? नाही म्हणजे शरू, काम तर चांगलं करायलाच पाहिजे. सर्व ऐक ना, माऊली काय म्हणतात, म्हणून कर्माच्या फळी आसक्ती नसावी जवळी, आणि कर्मा तरी मुळी हळस नव्हावा. बरोबर की नाही? काम असं करायचं की त्याचा आनंद काम पूर्ण झाल्यात असावा. कौतुक झालं तर छान, नाही झालं ना तर मनात नाही ठेवायचं. आपल्याला काम करून आनंद मिळतो ना, ते सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि खोट्या कौतुकापेक्षा ना आपल्याला मिळालेलं समाधान मोठं असतं. आणि तुला सांगतो, आपण चांगलं काम केलं ना त्याचं कधी ना कधी फळ नक्की मिळतच. पण जास्त अपेक्षा केली आणि ती पूर्ण नाही झाली तर त्याचा जास्त त्रास होतो. आता तू अपेक्षा ठेवलीस पण काम करताना तुला जो आनंद मिळाला तो गेलाच की नाही, मग काय उपयोग आहे? काम असं करायचं की आपल्याशिवाय पान हललं नाही पाहिजे. बाकी अपेक्षा नाही ठेवायची ग. चल जेव आता. अरे, आपण आज शरूला पण इन्व्हाइट करायला हवं होतं ना? अरे मी पण विसरलो. आत्ता बोलो ना. नाही आजी, ऑलरेडी खूप लेट झालंय आणि ती लालबागवरून येणार तर अजून जास्त उशीर होईल. सो एक काम करूयात, आपण शरूला आणि पूर्ण क्रूला वेगळी सेपरेट पार्टी देऊयात. म्हणजे हो, तिला काल खूप वाईट वाटलं होतं कारण तू तिच्यावर ओरडला नाहीस. डायरेक्ट म्हणाला की तू तिला काम दिलं त्यामुळे तुझी चूक झाली, त्यामुळे ती थोडीशी हर्ट होती. उभी राहा, उभी राहा, उभी राहा. हा, उभी राहा. काय अगं? दृष्ट काढायची आहे. आल्या गेल्याची, कुणी पाहिल्याची, घरच्यांची, दारच्यांची. चल. अगं ए मम्मी, तू माझी अशी दृष्ट काढते ना की जसं काय सगळे माझ्या वाईटावरतीच टपलेत. असं नाही, पण सगळ्यांना कौतुक वाटतं ना तुझं, आणि सगळेच काय चांगल्या मनाने कौतुक करतात असं नाही ना. आज तर काय चमकलीये, अशी विजेसारखी चमकलीये तू. अगं प्रेझेंटेशन असंच असतं. तुझ्यासारखी मुलगी असेल तर आईच्या जीवाला धास्ती असतेच ना ग. म्हणजे माझ्यामुळे तुझ्या जीवाला धास्ती असते? नाही नाही, तसं नाही. बस बस बस, ये ग ये. स्वामी, मला आज खूप कौतुक वाटलं तुझं. मला सांग, आई बाप दिवस रात्र कष्ट कशासाठी करतात? आपल्या मुलांनी शिकावं, छान नाव कमवावं, मोठं व्हावं. आणि जेव्हा आपल्या मुलांमुळे आपल्याला ओळख मिळते ना, तो सगळ्यात जास्त मोठा आनंद असतो आई बाबांसाठी. आता हेच बघ, हा प्रमिला परब,
परब कॅटरिंगच्या प्रमिला काकू किंवा डबेवाली पमा मावशी ह्याच्यापेक्षा सुद्धा ना शर्वरी परबची मम्मी ही ओळख मला जास्त सुखावते ग. शरू, आज पहिल्यांदा मी तुला असं एखाद्या कार्यक्रमामध्ये बघितलं, मला एवढा अभिमान वाटला ग तुझा. कसं तू त्या सगळ्यांसमोर न घाबरता उभी होती, अशी ताठ मानेने उभी होती, खणखणीत आवाजात बोलत होती, कोणाला घाबरली पण नाही तू. आणि सगळे जण तुझ्या ऑफिस मधले ते कसे शर्वरी मॅडम पुढे मागे. केवढा मान आहे ग तुला. मी ना तुझ्या बाजूला उभी होती आणि मला असं वाटलं शरू की माझी एवढीशी शरू एवढी मोठी कधी झाली. कालपर्यंत माझा हात धरून रस्ता क्रॉस करत होती आणि आज माझा हात धरून एवढ्या सगळ्या लोकांसमोर मला कार्यक्रमात घेऊन गेली. खरं सांगते शरू, आज ना माझ्या एवढ्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं ग. पप्पांनी तुला एवढं शिकवलं त्याचं सार्थक झालं ग शरू. शरू, अजून एक सांगू, मी कधी स्वयंपाकघराच्या बाहेर पण नाही आली, असं जग कधी बघितलं पण नाही, आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांसमोर उभं राहण्याचा, 4 शब्द बोलण्याचा धीर दिलास ग शरू. शरू, थँक्यू शरू, तू मला आज हा दिवस दाखवलास. थँक्यू शरू, इतकं सुख, समाधान आणि आनंद दिलास शरू. थँक्यू. मम्मीची कॉलर ताट केलीस तू. अगं हे बघ, मी हे सगळं करू शकते ना ते फक्त तुझ्यामुळे. म्हणजे आज मी जे काही आहे ना ते तुझ्यामुळेच आहे मम्मी. त्यामुळे तू मला असं थँक्यू वगैरे बोलू नकोस हा. मग मला एकदम असं काहीतरी मोठं केल्यासारखं वाटतं आणि भीती वाटते. पुन्हा असंच मला ओरड, अशी धपाटे घाल आणि माझ्या पाठी अशी चिडचिड करत असते ना, तसंच कर. सगळे बोलतात की माझी मम्मी माझ्या मैत्रिणीसारखी आहे, पण मी एक सांगू, मैत्रिणी तर खूप असतात पण मम्मी एकच असते. आणि तुझ्यासारखी मम्मी मिळायला तर भाग्य लागतं. म्हणून ना तू थँक्यू बिंकू नको बोलू हा. तू असं प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरव, मग मला बरं वाटतं. आज जर आता शांत झोप. असा काही कार्यक्रम वगैरे असला की आदल्या दिवशी जागी असतेस ना तू. आज आराम कर. तू झोप, मी झोपते थोड्या वेळात. जरा बसते अशी शांत. स्वामी, बघा ना, तू साधं थँक्यू पण नाही बोलला मला. तू इथे काय करतोयस यावेळी? काय असं का बघतोयस? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. उलट 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 काय? ते आजचं प्रेझेंटेशन, लॉन्च, ते लॉन्च प्रेझेंटेशन. त्याचं काय? मी डिनर सोडून कसा काय आलो इथे? नाही, ते काकी, लॉन्चसाठी काकी वेळात वेळ काढून आल्या, त्यासाठी त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. हां. ओ, आहे ना मम्मी, म्हणजे आत्ताच आत गेली, झोपली नसेल अजून. ये ये नाही, नको 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 नको. म्हणजे तू सांग त्यांना मी आलो होतो थँक्यू म्हणायला.